पुढील बातमीकडे. दाढी वाढवणं चांगलं, दाढीवाल्यांना मदत करणं अयोग्य. वक्फ बोर्डाच्या मुद्द्यावर मनसेने एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. वक्फ बोर्डाला सरकारकडून मदत केली गेली, 10 कोटीची मदत केली गेली आणि यावर मनसेनं टीका केली आहे. वक्फ बोर्ड के जो कानून है वो कानून के अंतर्गत आपको कहीं अगर उनके खिलाफ जाना है तो उनके वक्फ बोर्ड के पास ही जाना पड़ता है। इस देश की किसी अदालत में आप वक्फ बोर्ड के खिलाफ नहीं जा सकते। फिर इस तरह से जो एक संस्था चलाते हैं उस संस्था को इस तरह से पैसे देकर और उसको मजबूत करना ये गलत है। मैंने तो यही कहा कि भाई सीएम साहब को दाढ़ी बढ़ाने का हक जरूर है, लेकिन दाढ़ी वालों को मदद करना ये ठीक नहीं। तर शिवसेनेचे प्रवक्ते अरुण सावंत आपल्या सोबत जोडले. अरुणजी, सरकारनं वक्फ बोर्डाला मदत केलेली आहे, ती एकनाथ शिंदे, शिवसेना आणि सरकारला बोहणार असं वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय? मनसे नेते आदरणीय महाजनजी यांनी आता जी काही माहिती सांगितली ते ठीक आहे, परंतु त्यांना पूर्ण माहिती नाही आहे. हे वक्फ बोर्ड कसं चालतं, त्या वक्फ बोर्डाला कुठले कुठले अधिकार आहेत. त्यांनी आता मुख्यमंत्रींच्या दाढीचा उल्लेख केला. हा, दाढी जरूर ठेवावी, परंतु दाढीधारी लोकांना मदत करू नये. त्यांचा रोग मुसलमान लोकांकडे दिसत आहे. परंतु ही जी काही तरतूद केली गेलेली आहे सरकारमार्फत, ती 10 कोटीची तरतूद आहे. 10 कोटी रुपये दिले गेलेले नाहीयेत. अच्छा, दुसरी गोष्ट, 10 कोटी तरतूद मधून आता 2 कोटी रुपये दिले जात आहेत. हे कशासाठी दिले जात आहेत हे आदरणीय महाजन यांनी अगोदर अभ्यास करावा. हे जे 2 करोड रुपये आहेत हे वक्फ बोर्ड यांना जो काही एक स्पेशल अधिकार असतो की कुणाच्याही जमिनी त्या आपल्या समजून ताब्यात घेतात आणि त्याच्यानंतर त्या केसेस त्या बिचारा सर्वसाधारण माणसांना लढाव्या लागतात आणि तो जो काही त्रास होऊ नये. तर या ज्या काही चुकीच्या जमिनी वगैरे म्हणा किंवा प्रॉपर्टीज म्हणा किंवा देणग्या ह्या चुकीच्या ज्या वक्फ बोर्डाकडे येतात त्या केसेस चालविण्याकरिता हा पैसा दिला गेला आणि या पैशामधून ज्यांच्या बेकायदेशीर जमिनी बळकावण्याचा प्रकार कदाचित वक्फ बोर्ड कडून झालेला असेल तर त्या केसेस सोडविण्याकरता हा पैसा दिला गेलाय. हा वक्फ बोर्डाच्या जसा त्यांनी उल्लेख केला दाढीधारी वगैरे त्यांच्यासाठी दिला गेलेला नाहीये. सर्वसामान्य जनतेला न्याय मिळावा म्हणून हा पैसा दिला गेला आहे. जी, मात्र अरुणजी, दिलेल्या निधीचा खरंच वक्फ बोर्ड वापर करेल का नाही करणार? त्यांना करावाच लागणार. सरकारचं त्याच्यावरती बंधन असणार आहे की हा जो काही पैसा दिलाय 2 करोड रुपये, 10 करोड नाही, तर हे 2 करोड रुपये खर्चासाठी जे दिले ते आम जनतेला जर कोणता त्रास वक्फ बोर्ड पासून होत असेल तर त्या केसेस लढण्याकरिता हा खर्च केला जाणार आहे आणि सरकारची त्याच्यावरती अगदी करडी नजर असणार आहे. तेव्हा कुणी याबद्दल मनामध्ये शंका कुशंका किंवा सरकारवरती कोणत्याही प्रकारचा आरोप करू नये हेच मी या क्षणी सांगेन. जी, मात्र अरुणजी, मनसेनं लोकसभेला महायुतीला पाठिंबा दिला होता. तोंडावरती विधानसभा निवडणुका आहेत. अशा पार्श्वभूमीवर मनसेची ही नाराजी किंवा महायुतीमध्ये कुरबुरी होणं परवडणार आहे का? पहा, कुरबुरी होते आहे की नाही होते आता आपल्याला कालांतराने कळेल. मनसे आमच्या बरोबर राहणार आहे की एकत्र लढणार आहे, तेवढी मनसेची ताकद आहे का, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला जाईल. आणि राहिला प्रश्न महायुतीचा आमच्या, तर आमची शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस हे तर सर्व एकत्र आहेतच आणि त्याबरोबर आदरणीय राज ठाकरे सुद्धा कदाचित आमच्यावर राहिले तर चांगलं होईल, एक ताकद निर्माण होईल. आणि जी काही सध्या महाविकास आघाडीतर्फे खोटा प्रचार जो काही केला जात आहे आरक्षणाबद्दल, संविधानाबद्दल, तो जो काही खोटा आरोप आहे तो खोडून काढता येईल, जनतेमध्ये जाऊन फिरता येईल आणि जनतेला सत्य परिस्थिती काय आहे याची जाणीव करून देता येईल. जी, धन्यवाद अरुणजी दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल. तर वक्फ बोर्डाला दिलेल्या मदतीनंतर मनसे आक्रमक झालेली आहे. मनसेनं एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे.